रात्री फोन आला तर आपल्या भावाला अंकुश भाऊचा की पंढरपूर चालतं काय. तिच्यात गडी मला म्हणत जात की तू जाशील तर जाय म्हणे. आपलं नाही थोडी होतं, कारण की आपण हिंडायला कधी नाही नसतं म्हणून. कल्याणीला म्हटलं एकदा इकडे पाहून म्हटलं बाय कर. बाय करायची तर दूरचीच गोष्ट राहिली. कल्याणीने इकडे पाहिलं बी नाही. आणि पंढरपूरला जाणं होतं ऋषालम मध्ये. तुम्ही म्हणसान काय गाडी घेऊन चालला पंढरपूरला, तर तसं नाही. सगळ्यात पहिले आपल्याला जाणं होतं मलकापूरहून, कारण की मलकापूरहून जाणार होती पंढरपूरला एसटी. गाडीमध्ये म्हटलं एकदा इंधन गिंधन टाकून देऊ म्हटलं, तिकडून येताना आपल्याला कामात. गाडीमध्ये इंधन गिंधन टाकल्यावरचा प्लॅन तर डायरेक्ट चेंजच झाला. त्याच्यामध्ये शंकरा म्हणे की आता म्हणे मी बी येतो पंढरपूरले. मग गड्याचा प्लॅन वक्तार झाल्यावर मग सुमटाला सांगले त्याच्या घरून कपडे. त्याच्यामध्ये अंकुश दादा 12 वाजता सांगाल की बस स्टँडवर तुम्ही ये जा. पल्सर गाडी घेऊन तर आम्ही 12 वाजेला काही पोहोचू नाही शकत होतो, कारण की झोडक्यामध्ये आम्हाला 11:35 झाले होते. मलकापूर हवे रोडला लागल्यावर सुमत्या म्हणे आता टेन्शन ना घ्या म्हणे, 12 वाजेला तुम्ही तुम्हाला पोहोचवतो म्हणे. 12:02 मग आलो आम्ही मलकापूर मध्ये. मग मलकापूर मध्ये आल्या गेल्यावर म्हटलं आता चला म्हटलं थंडगार पाणी पिऊ आता. मग पाणी पिता पिता फक्त हाच गोष्टी चालू होते की एसटी ला जो टाइम आहे. मग अंकुशदाला फोन लावला की आम्ही बस स्टँडवर आलो. अंकुशदा म्हणे इकडे येऊन जा आपल्या एसटी आहे आता. एसटी मध्ये आल्यावर मग विशाल भाऊचा अंकुश भाऊचा काहीतरी विषय चालू होता आणि गोष्टी मध्ये वाजला डायरेक्ट ये. अंकितदाला फोन लावला की एसटी बस स्टँडवर येऊन जा म्हटलं आम्हाला घ्यायला. अंकित जैन एसटी बुक करली होती ते येलच नव्हते. मग अंकितदा आल्यावर अंकितदा म्हणे चला म्हणे आपल्या ऑफिसवरच म्हणे. म्हटलं जरा भर ऑफिसवर बसून म्हटलं त्याच्या बाद चालले जाऊ. त्याच्या बाद अंकुशदाचा फोन आला की चला म्हणे जैन एसटी बुक करली म्हणून ते आले आता. अंकितदाल म्हटलं एकदा आम्हाला बस स्टँडवर दे आता सोडून. बस स्टँडवर आल्यावर अंकितदाल म्हटलं चाल मग या तुम्ही. बस स्टँडवर आल्यावर दिसले आपल्या इष्टा फॅमिलीतले मेंबर. बनलेले व्हिडिओ मध्ये खैसून मग मी आलो एसटी मध्ये. जैन एसटी बुक करली होती डायरेक्ट गाडी 3:30 वाजवले. इकडून बसलो होतो तर दिसले आपले इष्टा फॅमिलीतले काही ना काही मेंबर. गाडी बंदेशी 2-4 शब्द बोलून म्हटलं खूप चांगलं वाटलं. गाडी बंदेले बाय बाय करून मग निघलो आम्ही पंढरपूर जायसाठी. पंढरपूरचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.